हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळेजण? आम्ही आलेलो आहोत सुरतमध्ये. आणि सुरतमध्ये खूप तापमान भयानक आहे. आम्ही दोघे पण सोबत, रश्मी पण आहे. रश्मी पाहू शकता तुम्ही. चल ना, काय झालं? आता तर गाडीवाला का तुला घेऊन चालला का? चाललो तो, मी आहो ना सोबत. ऑटोत त्याला बसतो, चाललं इथंच आहे. तर इकडे खूप भयानक तापमान आहे. आणि हे पाहून घ्या तुम्ही. आणि सुरतमध्ये आल्यानंतर रश्मीचे बिग फॅन पण भेटले तिला. ताई एक फोटो काढू द्या म्हणून. पूर्ण मार्केट जाम करून टाकलं. ऑटोवाले चिल्लावून राहिले, आगे चलो आगे चलो. तरी पण बाया काही ऐकायला तयार नाही. सेल्फी घेतला तिचा तरी पण. तुम्ही कोणत्या गावून आले? कोणत्या गावावर आले? इथले का? अच्छा. आणि मित्रांनो, हे प्रॉपर सुरत मधले फॅन आहे. हो काय? अरे वा वा वा, खूप खूप धन्यवाद. रश्मीला काही सोडून राहिले, ते म्हणते एक माझ्यासोबत सेल्फी काढू दे, ते म्हणते एक माझ्यासोबत काढू दे म्हणते. इकडे त्याचे रिलेटिव्ह चिल्लावून राहिले, चला म्हणते वेळ झाला म्हणते लवकर. आता आम्ही बसलेलो आहोत ऑटो मध्ये. ऑटो तर आता आम्ही चाललोय जिथं आम्हाला जायचं आहे. त्यानंतर आम्हाला आजच निघायचं सुद्धा आहे, कारण की भरपूर कामं पडलेली आमच्या मागं. आणि आम्ही खूप वेळ काढून आज सुरत मध्ये आलेलो आहोत. त्यानंतर अमरावती गेल्यानंतर एक दिवसची गॅप झाली की पुन्हा मुंबईला जायचं आहे. मुंबईला पण आमच्या कामानिमित्त जायचं आहे. आणि रश्मी पाहू शकता, कंटिन्यू मोबाईल मध्ये वर्क करत राहते बिलकुल. म्हणजे आम्ही कालपासून सोबत आहोत. मला नाही आठवत की आम्ही असं 10 मिनिटं तरी असं बसून बोललो असं. नाही हो, अजूनही सुद्धा माझ्यावर लक्षच नाही आहे. ते कानाला लावलो, ऐकून राहिली काय आहे तर. ते पूर्ण एडिटिंग मध्ये बिझी राहते. आणि इतकं वर्क वाढलेलं आहे रश्मीचं आता, ते तुम्हाला सांगू नाही शकत मित्रांनो. सकाळी ते भांडणं होते आमचं कशासाठी? नाश्त्यासाठी, की पहिले जेवण तरी करून घे, नाश्ता तरी कर, पहिले ते एडिटिंगचे कामं करते. पण आता रश्मीचं खूप भयानक वर्क वाढलेलं आहे. खूप जिम्मेदारी वाढलेली आहे त्याच्याकडे आता. 2-2, 4-4 चॅनल एकटी हँडल करते. कारण की तुम्हाला माहिती आहे, मी ते एडिटिंग करू नाही शकत, कारण मला वेळ नाहीये. एडिटिंग करतात, एडिटिंगच्या नादात तिथे चष्मा पण लागून गेला. खोकली पण झाली आमची रश्मीबाई. जवळचं दिसत नाही, दूरचं दिसते. मी तर दिसतो तुला. बस झालं, म्हणजे तेच महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की माझी भाची आता माझ्या घरी आलेली आहे. माझी भाची आमच्या जवळच राहते. आणि माझी भाची आली तेव्हापासून रश्मीला खूप रिलीफ आहे कामाच्या बाबतीत, कारण की थोडा सपोर्ट होते. बाकीचे कामं रश्मी करते, पण ते पण थोडे राहिले कामं जे आहे ते रश्मी करून घेते. त्या कामामुळे रश्मीचे आणखी एक वर्क वाढून गेलेलं आहे, की आता आपल्याला बाकीच्या कामाचा शेड्यूल कसा लावायचा, कामाचं प्रिपरेशन कसं करायचं, एडिटिंगचं टायमिंग कसं करायचं, कारण की 4-5 एडिटिंग अजूनही बाकी आहे त्याच्या. आणि बाकी शूट पण खूप बाकी आहे. आणि इथं आम्ही सुरतला आलेलो आहोत. इथे पण आम्ही शूटच्या निमित्त आलेलो आहोत. आणि तिथे शूट करताना आम्हाला खूप भयानक गरमी जाणवली. इथलं वातावरण खूप भयानक गरम आहे आपल्या विदर्भापेक्षा. आणि ट्रॅफिक तुम्ही पाहू शकता, भयानक ट्रॅफिक आहे इकडे कायमच आहे. आणि इतक्या वेळ तुम्ही पाहून राहिले, इतक्या वेळ तुम्ही बडबड करून राहिलो, पण बाईचं काही बिलकुल लक्ष नाही आहे. बाई आपल्या एडिटिंग मध्येच आहे, आपल्या मोबाईल मध्येच गुंग झालेली आहे. काही तर लक्ष आहे की नाही आहे माणसाकडे.
आहे काय ती बस ते एडिटिंग मध्ये मोबाईल मध्ये काय लक्ष आहे ना लक्ष, काम चालू आहे. नाही काम चालू राहू दे ग पण मला असं वाटू राहिलं कालपासून आपण आलो मला नाही वाटत आपण इथे 10-15 मिनिटं असं काही एखाद्या विषयावर बोललो असं किंवा आपण काही गोष्टी केल्या असं तुला काय वाटतं पाहू ना आता काय आहे ते. काय पाहायचं तू रश्मी इतके कामं करतोय इतके कामं करतं किती कामं करतो तू अरे आपण लकी आहो, आपल्याला काम आहे. खरं सांगतो तुम्हाला, काम आहे. ऑफिस मध्ये ह्याच एका पैशासाठी महिनाभर मी काम करत जाऊ. आता त्या महिनाभराची इन्कम एका व्हिडिओतून 10 पट होऊन जाते. विचार करा. मग आता हे काम जरुरीच आहे ना. आपण आलो कामासाठी तर हे करून राहिली मी. नाही तर काय फिरासाठी असतो तर फिरलंच असतो नाही काय. असं आहे राजू, तुमच्या आशीर्वादानं काम वाढले आहे, चालू आहे. आता नवीन तुम्हाला अजून एक खूप चांगली गुड न्यूज येणार आहे लवकरात लवकर. आणि ते गुड न्यूज काय आहे ते पण तुम्हाला लवकर कळणार आहे की नाही तर चला तर चला आता आम्ही निघतो अमरावतीला. तर ह्या व्लॉगमध्ये पाहिलं अशी केली माया नवऱ्यानं तारीफ. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.